मुस्लिम समाजाला दफनभूमी करता त्यांचं वॉल कंपाऊंड करण्याकरता हे पैसे आपण दिले. त्याच्या आधी मी कधी इतके देऊ शकलो नव्हतो, परंतु आता मी दिले. का तर मागे ते काँग्रेसकडे ते अल्पसंख्याक विभाग असायचा. काँग्रेसनी फक्त माझ्या मुस्लिम समाजाची मतं घेतली, परंतु त्यांना त्या पद्धतीनं न्याय दिला नाही. आम्ही आता मागासवर्गीयांना आणि आदिवासींना घरकुलं मिळायची. आता पुढच्या 5 वर्षात 3 कोटी घरकुलं बांधणार आहे. जे गरीब आहेत, कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, तो मराठा असू द्या, तो धनगर असू द्या, तो साळी, कोळी, तेली, तांबोळी, तो कुठला आमचा कुठलाही माळी, कुठल्याही जातीचा असू द्या, फक्त तो गरीब असला पाहिजे. ही योजना आता आणली. काय व्हायचं, मागं फक्त ते मागासवर्गीयाला आणि आदिवासींना मिळायची. बाकीचे गरीब म्हणायचे आम्ही पण गरीब आहे, आम्ही काय घोडं मारलंय. त्याच्यापेक्षा ते काढूनच टाकलं. त्याच्या आधी मागासवर्गीय समाजाच्या मुलांनाच कपडे मिळायचे, मी ते काढून टाकलं. आता सगळ्या जाती धर्माच्या मुलांना कपडे. भेदभाव करायचाच नाही आपल्याला. आम्ही भेदभाव केला की त्या गरीबाला वाचायला ह्याला दिले आणि आम्ही काही उड्या मारले, आम्ही पण गरीब आहे. त्यापेक्षा सगळ्यांनी घ्या बाबा. 500 कोटी रुपये दिले आणि अजून कमी पडले तर देईन. ते माझं काम आहे, ते माझं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये मी कुठं कमी पडणार नाही. माझी फक्त सर्वांना हात जोडून विनंती आहे की या योजना नीटपणे करण्याच्या करता गावात इतर कुठे मतभेद झालेले असतील तर त्या मतभेदाचा फटका या उमेदवाराला बसून देऊ नका. हा उमेदवार अतिशय समंजस आहे, खानदानी आहे, कुणालाही वेडवाकडे त्या ठिकाणी बोलणार नाही. तुम्ही म्हणा इकडे चला, चला, आता इकडे बसा, बसा. तुमच्या घरचा उमेदवार आहे, तुमच्या हक्काचा उमेदवार आहे, बारामतीमध्ये राहणारा उमेदवार आहे. मला एक दिवस तर इतकं वाईट वाटलं ज्यावेळेस आमचे वडला समान सुलतांनी सांगितलं की ते बाहेरचे 40 वर्ष तुमच्या घरात सून येते आणि तुम्ही त्यांना बाहेरची वाटतं का? आया बहिणींनो, 40 वर्ष म्हणजे उद्या मला सुना येतील, त्या सुनांना मी माझ्या घरच्या समजणार आहे, तरी माझ्या बायकोला बाहेरची. बाबा त्यामध्ये मला वेदना झाल्या की बाबा तुम्ही अशा पद्धतीनं जर सुनांचा अपमान करणार असाल, आया बहिणीचा अपमान करणार असाल तर मग न्याय मागायचा पुढाकडे, जायचं पुढाकडे. या गोष्टीचा विचार माझ्या बारामतीकरांनी, माझ्या लोणी भापकरकरांनी, माझ्या सर्व सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी करावा. मित्रांनो, इतर पण आता खूप चिठ्ठ्या येतात. मी त्याच्याबद्दल एवढंच सांगतो की आचारसंहिता संपल्यानंतर आता जी काही कामं दिलेली आहेत किंवा पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाईपलाईनच्या बद्दल, वीर धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी, शेती पाणी करता मी त्याचा उल्लेख केला. किरण जगदाळेंनी मला दिलेलं होतं. गुंजवणीचं मी सांगितलं. त्याच्यामध्ये काही मी दिलं की काही सरपंच हे मनमानी कारभार करतात. अरे बरोबर आहे, पण सरपंच ते झाले, मी नाही केलं. अरे पण मी नाही ना काही केलं. मी अहो पण मी मनमानी करत नाही. मी सगळ्याला सारखा न्याय देतो. माझ्याकडे बघा आणि माझ्या बायकोचं घड्याळाचं चित्राचं बटन दाबा. मान्य ना. मी त्याच्या संदर्भात आता मी ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी आदल्या दिवशी सांगेन. तुम्ही पण 6 वाजता अरे असू दे ना. अरे मला दोन्ही बाजू तपासू दे ना. त्यांचं जर बरोबर असेल तर मी दुरुस्त करेन, जर त्यांचं चुकीचं असेल नाही. मी सगळ्याला सारखा न्याय देतो. माझ्याकडे बघा आणि माझ्या बायकोचं घड्याळाचं चित्राचं बटन दाबा. मान्य ना. मी त्याच्या संदर्भात आता मी ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी आदल्या दिवशी सांगेन. तुम्ही पण 6 वाजता
अरे असू दे ना, अरे मला दोन्ही बाजू तपासू दे ना. त्यांच्या जर बरोबर असेल तर मी दुरुस्त करेन, जर त्यांचं चुकीचं असेल तर मी त्याच्या चुकीचं. कुठली हायस्कूलची तेवढी खरंच दादा तुम्ही जर लक्ष नाही नाही ते हायस्कूल कुणाच आहे? अरे मी जिल्हा परिषदेची इमारत बांधून देऊ शकतो, मी इतर एक मिनिट, मी इमारत बांधायची आणि त्यांनी उलट काम करायचं. कुठले जरा आता तू लांब चालला कुठल्या तुम्हाला. एक मिनिट, तू आता सांगितलेलं त्या संदर्भात मी ज्यावेळेस ते पाईपलाईन बघायला येईल ना, ते आपलं काय 2-3 तासात बघून होईल. ते एक थांबा रे बाबा, ते झालं ना, ऐक ना, ते झालं की तू मला आठवण कर. आदल्या दिवशी मी कळवीनच की मी येतोय म्हणून, व्हॉट्सअपवर पण कळवीन. मग आपण त्या हायस्कूलमध्ये जाऊ. जे अध्यक्ष आहेत त्यांना पण तिथं आणा, जी कमिटी आहे त्यांना आणा. मला तिथं माझं नाव नको, काही नको. मी सगळं ते बघीन की वाटल्यास येताना एक आर्किटेक्ट पण आणीन, शिक्षक मंदारला किंवा कोणाला तरी घेऊन येतो. त्या दिवशी मला लक्षात ठेवा, मंदारला तिथं आणायचं. मंदारला 6ला नको, तो 9ला आला तरी चालतंय. तोपर्यंत आपलं बाकीचं बघून होईल. आणि मग बाबा किती खोल्या खराब आहेत, तिथं जागा कशी करावी लागेल. जसं मी देवगाव रस्त्याला केलं, जसं कारकेलला केलं, जसं आपण बुडाळ्याला केलं, आंबीला केलं, अंजनगावला केलं, मोरगावला केलं. मोरगावची पण अजून एक इमारत बांधायची. पोपटरावनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मी CSR 2-3 उद्योगपतींशी बोलून ठेवलंय की मला काही कामं सार्वजनिक करण्याच्या करता 1.5 कोटी रुपयाचा CSR लागेल. मी मला सांगतो त्याची विकास सोसायटी कुठली आहे, त्या 3 वर्षात त्याचं 2 वर्ष कर्जफेड झालेली आहे का, ते असेल तर त्याचं नाव त्यामध्ये येईल आणि त्याला 50,000 रुपये मिळतील. ती कुठली अडचण येणार नाही. मी त्यांना ऑलरेडी सहकार विभागाला निधी दिलेला आहे. फक्त ते तपासायचं काम ARचं, आणि ARनी तपासून नंतर DDR कडे जातं आणि DDR यादी फायनल करतं. त्यामुळे माझ्या तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले किंवा राज्यातले जर कुणी राहिलेले असतील तर त्याच्याबद्दलचा पुन्हा एकदा फेर आढावा. पण तुम्ही लक्षात घ्या, 3 वर्षात त्यांनी 2 वेळेला तरी कर्जफेड केलेली असली पाहिजे. तुम्ही 1 वेळेलाच केली असेल आणि 2 वर्ष केलेली नसेल, त्यांना मिळणार नाही तो लाभ. 3 वर्षातनं 2दा कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये. का तर त्यांना सवय कर्ज फेडायची लागावी म्हणून. याची नोंद माझ्या लोणी भास्करकरांनी आणि माझ्या पंचक्रोशीतील जमलेल्या सगळ्या बांधवांनी या निमित्तानं घ्यावी. माझी 5:30ला वडगाव निंबाळकरला सभा आहे. तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आता माझी सभा संपल्यावर कुस्त्या बघायला जावा आणि ते बोलतील. त्या संदर्भामध्ये माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, कुठेही जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार न करता मी आता जेवढं सांगितलेलं आहे ते मार्गी लावण्याच्या करता तुम्ही सुनेत्रा अजित पवार यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. तुम्ही त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला कधी ते तडा जाऊ देणार नाही. काही ठिकाणी आत्ताच निवडणुका झाल्या ग्रामपंचायतीच्या, थोडस एकमेकाला टरीला पेटलेले होते. एक बाजू निवडून आली, दुसरी बाजू पराभूत झाली. हे करत असताना तुम्ही बघा, कधी बारामती तालुक्यामध्ये रस्त्यांची कामं एवढी झाली नाही तेवढी रस्त्यांची कामं या 5 वर्षात केली की नाही. कुठल्याही रस्त्याला जावा, काही थोडंसं राहिलं असेल ते पण आपणच करणार, दुसरं कोणी करणार नाही. दुसऱ्या कुणाचा घास नाही. ते नुसते आता प्रचाराचा करता येतात. 7 तारीख होऊ द्या, त्याच्यात एक माणसा लाला तुम्हाला भेटायला म्हणजे
कुठं नाही चाललंय, काही यांना पडलेलं नाही. ते म्हणते आम्हाला आमचा धंदा आहे, आम्हाला आमच्या गाड्या विकायच्या, आमच्या शोरूमचं कोण बघणार, आमच्या ऍग्रोचं कोण बघणार, माझं कर्ज जामखेडचं कोण बघणार. हे असले सगळे यांची नौटंकी चालेल. ती माझ्या घरातलीच आहे, पण फार आता वळवळ तोंड असं का चुरचूर 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 पोपट कसं बोलतो. आणि तुम्ही माझ्या समोर या, तिथं तुम्ही बोला, तिथं मी बोलतो, बघू बरं कोण बोलायला ऐकते. उगीच आम्ही गप्पा बसतोय. नको बाबा, आपलेच दात आपलेच ओठ, कुठं आपल्या लोकांच्या समोर पंचनामा करायचा. लोकांना तर बघायचंच आहे की काय बोलला, आता की काय बोलतो तुम्ही, की काय बोलला, आता हे काय उत्तर देतो. त्या उत्तराने काय तुमचं माझं पोट भरणार आहे का पाणी येणार आहे, का मंजुऱ्या मिळणार आहे, का निधी येणार आहे दिल्लीत ना. 10 वर्ष निधी आला नाही. आणि आजही माझ्या लोणी भापकर मध्ये काहींच वेगळं चाललेलं आहे. मला सगळं दिसतंय. मी त्यांना विचारणार आहे, पाणी ज्यावेळेस देईल ना, आता म्हणेल पाण्याला हात लावायचा नाही, तुझा संबंध आता पाण्याला हात लावायचा नाही. ज्यांनी मला मदत केली त्यांनी पाण्याला हात लावायचा. हा हिंमत मी तसं करणार नाही. पण मी सांगतोय त्यांना काहीतरी जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे की अजित पवार जीवाचा रान तोडतोय, बेंबीच्या देठापासून बोलतोय, घसा कोरडा करतोय. ते माझ्या करता नाही करत, मी माझ्या समाजाच्या करता करतोय, मी बारामतीकरांच्या करता करतोय. त्या गोष्टीचा विचार करा ना. उगीच हा इकडे प्रचार करतोय म्हणून मी तिकडे प्रचार करतोय. अरे मला माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचं, मी सगळ्यात जास्त यंदा किती दिले अल्पसंख्याक विभागाला, जवळपास 30 कोटी दिले. ग्रामीणला, शहराला वेगळे दिले. तुम्ही बारामतीचा शादीखाना जाऊन बघा एकदा, तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. करायचं तर काम कणकणीच करायचं, हायगच करायची नाही. तुमची पंचायत समिती कशी झाली, तुमचं ऊर्जाचं भवन कसं झालंय, तुमचं बस स्थानक. अरे मी आता दुसऱ्या तालुक्यात जातो, म्हणतो राव दादा हे आमचं बस स्थानक, राव आमचं काहीतरी करा. आणि तुमचं बस स्थानक फार एअरपोर्टला लागून असं झालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.